कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. या ना. काय करतं? काही नाही, असाच बसलोय. पाहुणं विचारू का तुम्हाला? विचारा की. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली हो? वर्ष काय, आत्ताच लग्न झालं आमचं. आत्ताच झालंय. तुमच्या? आमचं पण आत्ताच झालं. हो. अरे क्या बात आहे. तुम्ही लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज? तसं काही सांगता येणार नाही, पण लवच समजा. आणि तुमचं? ऍक्च्युली आमचं पण तुमच्यासारखंच असं समजा. पण पाहुणं खरं सांगू का तुम्हाला, मला ना शिवाचं खरंच लय कौतुक वाटतं बघ. ती जेव्हा जेव्हा गावात यायची ना, तेव्हा गावातली माणसं तिला माझ्या संग बघून म्हणायची, ती का तुमचीच बहीण आहे का हो? आणि आमचा स्वभाव पण ना लय जुळतो बघा. म्हणजे जिथं बरोबर असेल ना तिथं बरोबर, जिथं चुकीचं आहे ना तिथं चुकीचं, असं साधा सरळ स्वभाव आहे आमचा. मला जसं खोटं बोलायला आवडत नाही ना, तसं तिला पण आवडत नाही. पण जेव्हा तिचं वडील गेल्याचं कळलं ना मला, तेव्हा लई वाईट वाटलं होतं. असं वाटलं होतं मुंबईला येऊन तिला भेटावं आणि तिला सांगावं, तू नको काळजी करू, मी आहे तुझ्या संग. पण तिच्या खर्चा पत्ताच माहित नव्हता हो मला, आणि मी पण इकडे माझ्या जबाबदारीमध्ये अडकलो होतो, त्यामुळे आता चाललं नाही. पण मला माहित होत जीवा अशी पोरगी आहे ना, ती कधीच खचून जाणार नाही. ती लढणार, ती ताट मानेनच जगणार. आणि आज बघतोय ना मी, तिने तिचं आयुष्य किती भारी उभं केलंय. तिने गॅरेज काय काढलं, घरासाठी उभी काय राहिली, आणि तुमच्यासारख्या एवढ्या चांगल्या माणसाबरोबर लग्न पण झालं. खरंच लय नशीबवान आहे बघा तुम्ही. तुमच्या आयुष्यात शिव आहे. एवढं ना, एवढं तुमचं भांडण होऊन सुद्धा तू तिचा एवढा रिस्पेक्ट करतोयस, फार छान वाटलं. भावनं भांडणाचं काय हो, भांडणं घरी समजत न होतच राहतात. तुम्हाला सांगू का, जगात ना असं कुठलंच नातं नाही जिथं भांडणं होत नाही. नातं ना असं आरशावानी असलं पाहिजे. म्हणजे जिथं राग आहे ना तिथं राग, जिथं प्रेम आहे तिथं प्रेम. म्हणजे जे आतमध्ये आहे ना ते बाहेर असलं पाहिजे. काय बरोबर बोलतोय ना मी? हो, बरोबर आहे. शिवा पण तशीच आहे, बेधडक, खरी. अशी माणसं ना शोधून सापडत नाहीत बघ. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.